श्री स्वामी समर्थ. नमस्कार. मी नंदिनी. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर पहा, गणपती बाप्पांचं विसर्जन आपलं झालेलं आहे आणि यानंतर सुरू होत आहे आजपासून पितृपक्ष. पितृपक्षामध्ये आपले जे पित्र आहेत तर ते पितृलोकातून पृथ्वी तलावरती ह्या 15 दिवसामध्ये येत असतात. पितृपक्षामध्ये पित्रांच्या आत्म्याला शांती मिळण्यासाठी आणि मोक्षप्राप्ती होण्यासाठी पिंडदान, श्राद्ध आणि दर्पण केले जाते. तर हा पितृपक्ष जो आहे तर तो भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथेपासून सुरू होत असतो. अश्विन महिन्यातील अमावस्येला तो संपत असतो. याचा अर्थ असा की हे जे 15 दिवस आहेत तर ह्या 15 दिवसाचा कालावधी जो आहे तर यामध्ये पितृपक्ष हा चालत असतो. पितृपक्षामध्ये पित्रांचे श्राद्ध आणि दान केल्याने पित्रांच्या आत्म्याला शांती मिळते. असं केल्याने पित्र प्रसन्न होतात आणि पित्रांच्या घरामध्ये जे काही कुटुंबातील व्यक्ती आहेत तर त्यांना ते सुखी संसाराचा आशीर्वाद देतात. असं म्हटलं जातं की पितृपक्षामध्ये हे जे पृथ्वी तलावरती आपले पित्र येतात तर ते कावळ्याच्या रूपामध्ये येत असतात. पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी, घरामध्ये सुख शांती समृद्धी निर्माण होण्यासाठी आपल्याला या पंधरवाड्यामध्ये पित्रांची सेवाही करायची असते. तर ह्या पंधरवाड्यामध्ये आपल्याला पित्रांची सेवा करायची आहे आणि काही उपाय सुद्धा करायचे आहे. तर पहा, पितृपक्षातील पंधरवाड्यामध्ये आपल्याला एकदा तरी कावळ्याला ही एक वस्तू खाऊ घालायची आहे. ही वस्तू जर आपण कावळ्याला खाऊ घातली तर आपल्याला कसलाही पितृदोष लागलेला असतो तो ताबडतोब संपेल, घराची प्रगती होईल आणि आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी निर्माण होईल आणि पित्रांचे आशीर्वाद देखील आपल्याला प्राप्त होतील. तर असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय ह्या पंधरवाड्यामध्ये आपल्याला करायचा आहे. हा कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही पुढे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर कमेंट्समध्ये ओम पितृदेवाय नमः हे लिहायला देखील विसरू नका. व्हिडिओ आवडला इतरांपर्यंत सुद्धा शेअर करा. यावर्षी पितृपक्ष जो आहे तर तो 18 सप्टेंबरपासून ते 2 ऑक्टोबरपर्यंत चालू राहणार आहे. तसे हे श्राद्ध जे आहे तर ते 17 सप्टेंबरपासूनच चालू होणार आहे, कारण पौर्णिमेचे जे श्राद्ध आहे तर ते 17 सप्टेंबरला असणार आहे. तर पहा, हा जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर तो तुम्ही ह्या पंधरवाड्यामध्ये म्हणजेच ह्या पितृपक्षामध्ये रोज जरी कावळ्याला खायला ठेवला तरी सुद्धा चालेल, किंवा तुमची जी काही पित्रांची तिथी आहे त्या तिथीला तुम्ही हा उपाय केला तरी सुद्धा चालेल. तर पहा, या पितृपक्षामध्ये जेव्हा आपले पित्र हे पृथ्वी तलावर येतात तेव्हा ते कावळ्याच्या रूपामध्ये येत असतात. त्याचबरोबर गायी आणि कुत्रा यांच्या स्वरूपामध्ये सुद्धा ते आपल्या घरी येत असतात. त्यावेळेस आपण असे कावळा, कुत्रा, गायी यांना हे अन्न खायला देतो त्यावेळेस ते आपल्या पित्रांपर्यंत पोहोचत असतात. या पितृपक्षातील पंधरवाड्यामध्ये तुम्हाला रोज गायीला, कुत्र्याला आणि कावळ्याला काही ना काही गोष्टी ह्या खायला द्यायच्या आहेत. त्याचबरोबर बघा, आपल्याला पिंपळाच्या झाडाची सुद्धा सेवा करायची आहे. पिंपळाच्या वृक्षामध्ये सुद्धा पित्र हे वास करत असतात. आणि पहा, ह्या पिंपळाच्या झाडाला तुम्हाला स्पर्श चुकूनही करायचा नाही, परंतु तुम्हाला रोज त्या झाडाला पाणी अर्पण करायचं आहे. पाणी अर्पण करत असताना तुम्हाला थोडेसे काळे तीळ आणि थोडंसं गंगाजल त्यामध्ये टाकून हे पाणी त्या पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचं आहे. 7 प्रदक्षिणा घालायच्या आहेत आणि आपल्या पित्रांचं स्मरण करायचं आहे. ओम पितृदेवाय नमः या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे. पहा, तुम्हाला काय करायचं आहे, ज्या ठिकाणी कावळे येत असतील, तुमच्या घराच्या आसपास येत असतील किंवा घराच्या इतरत्र कुठे तुम्हाला कावळे दिसत असतील, तिथे ते कावळे सारखे येत असतील तर तुम्हाला तिथे जाऊन हा उपाय करायचा आहे. तर पहा, तुम्हाला 3 चपात्या करायच्या आहेत. 3 चपात्या कशासाठी, तर 1 चपाती ही गाईसाठी, 1 चपाती कुत्र्यासाठी आणि 1 चपाती कावळ्यासाठी. तर अशा तुम्हाला छोट्या छोट्या म्हटलं तरी चपात्या करायच्या आहेत. आणि त्या चपातींवरती तुम्हाला थोडीशी तांदळाची खीर ठेवायची आहे. थोडी थोडी आपल्याला 3ही चपात्यांवरती तांदळाची खीर ही ठेवायची आहे. आणि पहा, हे 3ही नैवेद्य तुम्हाला जिथे कुठे गाय, कावळा आणि कुत्र दिसेल त्या ठिकाणी नेऊन खाऊ घालायचे आहे. आणि आपल्याला पूर्वजांचं स्मरण करायचं आहे. ह्या वस्तू खाऊ घालत असताना ओम पितृदेवाय नमः या मंत्राचा जप देखील करायचा आहे. तर पहा, ज्या वेळेस तुम्ही हे नैवेद्य गाईला, कुत्र्याला किंवा कावळ्याला खाऊ घालणार आहात तेव्हा तुम्हाला त्या नैवेद्य दक्षिण दिशेला ठेवायचं आहे, म्हणजेच त्यांचं तोंड हे दक्षिणेकडे राहील आणि दक्षिण दिशेकडे तोंड करून हा नैवेद्य ते खातील याची काळजी घ्यायची आहे. पण दक्षिण दिशा ही आपल्या पूर्वजांची दिशा आहे.
तर पहा, अशा पद्धतीने ह्या ज्या वस्तू आहेत तर त्या तुम्हाला गाईला, कुत्र्याला आणि कावळ्याला खाऊ घालायच्या आहेत. आता ह्या 15 दिवसामध्ये रोज जरी तुम्ही ह्या वस्तू केल्या आणि खाऊ घातल्या तरीसुद्धा चालतील. कारण किंवा मग तुमच्या पितरांची जी तिथी आहे त्या दिवशी जरी तुम्ही हा उपाय केला तरीसुद्धा चालेल. तुम्ही कधीही करू शकता, रोज म्हटलं तरी करू शकता किंवा एक दिवस तुम्हाला करायचा असेल तर एक दिवससुद्धा करू शकता. अशा पद्धतीने जर आपण उपाय केला तर आपले पित्र हे प्रसन्न होतात आणि त्यांना मोक्ष प्राप्त होतो. आणि त्यांना मोक्ष प्राप्त झाला की आपल्या जीवनामध्ये सुख हे निर्माण होत असते. कारण ते आपल्याला सुखी संसाराचे आशीर्वाद देत असतात. आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचा पितृदोष हा राहत नाही. आपल्या मुलांची प्रगती होते, घराची प्रगती होते आणि आपल्या कुटुंबाची देखील प्रगती होते. आणि त्याचबरोबर तुम्हाला जर सेवा करणं शक्य झालं तर पितृस्तोत्र हे आपल्याला या पंधरवड्यामध्ये वाचायचं आहे. आणि त्याचबरोबर तुम्ही विष्णू सहस्रनामाचा पाठ देखील या पंधरवड्यामध्ये करू शकता. आणि गीतेतील 7वा अध्याय तुम्हाला या पंधरवड्यामध्ये वाचायचा आहे. अशा पद्धतीने हा जो उपाय आहे तर तो हा पितृपक्षामध्ये आपल्याला करायचा आहे. तर चला इथेच थांबवते माझा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.